आणि त्यावेळेला अनेक हॉटेल मालक एकत्र आले यांच्या मदतीसाठी. त्यावेळेची परिस्थिती कशी होती ज्या वेळेला बाकीचे हॉटेलवाले येत होते तुमच्याकडे भेटायला? मग त्यांनाही वाटतं की आपल्यातला माणूस आहे, आपला माणूस आहे. मग कधी बी असं आमचं कधी माझ्याकडे आर्थिक अडचण नसली तर मी परत एक त्यांना मिळणार किंवा मी त्यांना बिनधास्तपणे फोन करू शकतो. आम्ही एकामेकाला मदत 100% करतो. आता त्यावेळेस मी जरा गाडी आलता आणि माझा सोशल मीडिया थोडा प्रॉब्लेम झाला होता या अकाउंटचा. त्यावेळेस एक 1.5-2 लाख रुपये कमी पडले होते. मी सहज आपल्या मित्रासारखं जलपुरा यांना फोन केला, म्हणलं 50,000 रुपये टाका. स्कॅनर टाकला तर त्यांचा रिटर्न स्कॅनरला पैसे टाकले. पण मातोश्रीला फोन केला, मालक म्हणलं 1 लाख रुपये टाका स्टँडर्डवाले. म्हणजे गाडी घेताना त्या दिवशी कॅश घ्यायची होती, त्यामुळे जरा पैशाचा ऑनलाईनचा प्रॉब्लेम झाला, जात नव्हते. ते मातोश्रीवाल्याला फोन करूच तर त्यांना 80,000 रुपये टाकले, स्टँडर्डवाल्याने 50,000 रुपये टाकले. एकच फोन केला होता, फोन ठेवूच तर पैसे अकाउंट. ही जी मैत्री आहे ना, म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये स्वतःला प्रतिस्पर्धी म्हणून ज्या वेळेला पाहतं त्यावेळेला तो माणूस सहसा मदतीला येत नाही. पण एक हॉटेल मालक दुसऱ्या हॉटेल मालकाच्या मदतीला येण्याचं हे खूप म्हणजे असं रेअर एक्झाम्पल आहे. खूप कमी प्रमाणामध्ये येते असं एक्झाम्पल. कॉम्पिटिशन फक्त रील पुरतं असतं आमचं. वैयक्तिक संबंध आमचा कुणाचाही वाईट मी तिकडेच येणार होतं की तुमच्यामधली जी स्पर्धा आहे ना, ती कॉम्पिटिशन जी सुरू झाली होती म्हणजे कॉम्पिटिशन आहे, पण ते कसं आहे म्हणजे कसं ग्राहकांना आकर्षण केल्याशिवाय ग्राहक इकडे जाऊन तिकडे जाऊन ते असं ग्राहकाला नवीन काहीतरी पाहिजे असते. मग आमचं रील पुरतं मरायचं असतं कॉम्पिटिशन. वैयक्तिक संबंध आमचा दररोज फोन कधी काय चाललंय काय. म्हणजे माझं म्हणणं तेच होतं की ह्यांची जी स्पर्धा आहे ना, ही ह्यांची स्पर्धा तिथपर्यंतच आहे. फक्त तुम्ही जे व्हिडिओवर पाहताय त्याच्या पलीकडची स्पर्धा काहीच नाही आहे. ह्यांचा कस्टमर ह्यांच्याकडेच येतोय, त्यांचा कस्टमर त्यांच्याकडेच जातोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हॉटेल मालकांमध्ये जी एकी आलेली आहे ती मला इमॅजिनच करता येत नाही की बाबा प्रत्येक हॉटेल मालक जो आहे, धाराशिवमधला असेल, बार्शीमधला असेल, सोलापूरचा असेल, तो एकमेकांना धरून राहतोय. नाहीतर प्रत्येक ठिकाणी स्पर्धा पाहायला भेटते की मी त्याच्यापेक्षा कसा भारी आहे, त्याच्यापेक्षा कसा मोठा आहे हे दाखवण्यामध्ये प्रत्येकजण व्यस्त आहे. पण या बाबतीत हे कुठं तर खोडून निघतंय की प्रत्येक हॉटेल मालक म्हणतोय आम्ही एकमेकांच्या मदतीसाठी एकमेकांच्या संकटामध्ये धावून यायला तयार आहोत. आता शेवटचा प्रश्न विचारेन की